प्रेज द लॉर्ड. मान्ना टीव्ही नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज पुन्हा आम्ही एक बायबल मधील महत्त्वाचा विषय जो प्रत्येकासाठी गरजेचा आहे तो म्हणजे प्रार्थना. तर पवित्र शास्त्रातून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे सिस्टर उपासना प्रताप सिंग चव्हाण फ्रॉम नाशिक. प्रेज द लॉर्ड सिस्टर. मान्ना टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्हाला आज प्रार्थना ह्या विषयातून आपण पवित्र शास्त्रातून मार्गदर्शन करा अशी आपल्यास विनंती आहे. सलाम सर्वांना. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याचे उपकार मानते की आजचा हा दिवस, विशेष दिवस आज परमेश्वराने मस्साठी निवडून वेगळा केलेला आहे. आणि आज हा खरा दिवस म्हणजे साक्ष देणे, परमेश्वराचा गौरव करणे, परमेश्वराच्या नावाला उंचावणे आणि त्या उंचावण्यासाठी आणि साक्ष देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी ब्रदर सचिन यांनी इन्व्हाइट केलेले आहे. आणि या मान्ना यूट्यूबच्या द्वारे माध्यमातून तुमच्याशी मी आज बोलणार आहे. सर्वप्रथम आजचा विषय आहे माझा, जसं इंट्रोडक्शन केलं त्याप्रमाणे, प्रार्थना. आणि प्रार्थना ही परमेश्वराकडे आपण करतो. तो आपला परमेश्वर, जो महान परमेश्वर आहे, जो जिवंत देव आहे, जो स्वर्गीचा अधिपती आहे, जो स्वर्गाचा राजा आहे, जो त्या स्वर्गामध्ये त्याचं राजासन आहे आणि पृथ्वी त्याचं पादासन आहे, असा परमेश्वर जो जिवंत आहे, आपल्या प्रार्थनेकडे कान देऊन तो ऐकतो, लक्ष देतो, आपल्या प्रार्थना तो ऐकून त्याचं होय आणि आमेन मध्ये उत्तर देतो. अशा जिवंत परमेश्वराकडे आपण जातो आणि आपल्या प्रार्थना विनंत्या त्याच्याकडे सादर करत असतो. असा परमेश्वर ज्याने पृथ्वीची निर्मिती केली, स्वर्गाची निर्मिती केली आणि मनुष्याची निर्मिती मातीपासून केली, असा परमेश्वर ज्याने नरापासून नारीला घडवलेला आहे, त्याच्या हाडापासून, त्याच्या डाव्या फासळीपासून, असा परमेश्वर ज्याने आपल्याला इतरांपासून वेगळं केलेलं आहे, या जगाच्या मोहपाशापासून वेगळं केलेलं आहे, ज्याने आपले दुःख तो समजू शकतो, अशा देवाकडे आपण प्रार्थना करणार आहे. आणि हा प्रार्थना हा विषय आज मी या विषयावर बोलणार आहे. आज आपण परमेश्वराकडे जाण्यापूर्वी छोटीशी प्रार्थना करणार आहोत. पवित्र 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 अति पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता माझ्या जिवंत देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे उपकार मानते प्रभू. आजचा सुंदरसा दिवस तू माझ्यासोबत जोडलायस परमेश्वर बाप्पा. या रात्रीपासून रात्रभर सांभाळून प्रभू सुंदर सकाळ दाखवली. सकाळच्या क्षणापासून पवित्र बाप्पा आताच्या या क्षणापर्यंत तू सांभाळलंस पवित्र बाप्पा. आमचं जाणं येणं सुखाचं केलं आणि ही सुंदर अशी वेळ तू दिली माझ्या देवा. तुझं गौरव करण्याची संधी तू मला दिलास प्रभू परमेश्वर बाप्पा. याबद्दल परत एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देते आणि तुझे उपकार मानते पवित्र प्रभू परमेश्वरा बाप्पा. इथले सर्व समय, वेळ, काळ तुझ्या हातात देते माझ्या देवा. तुझ्या वचनातून बोलत असताना आणि पवित्र बाप्पा तुझ्या वचनातून सांगत असताना प्रभू माझ्या जिभेला, ओठाला, कंठाला स्पर्श कर पवित्र बाप्पा. माझ्या वाणीचे द्वार तू सांभाळ माझ्या देवा. होय माझ्या पवित्र प्रभू, ही लहान नम्र प्रार्थना माझा आणि जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात करते, म्हणून तू ऐकते. आमेन आमेन. खरोखर आपला प्रभू महान आहे, परमेश्वर महान आहे. आणि आज आपल्याला प्रार्थनेचं महत्व, कशामधून आपण हे प्रार्थना करतो, लोकांशी बोलतो, तर लोकांशी नाही बोलत. आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याशी, ज्याने आपल्याला घडलेलं आहे, त्या पित्याशी बोलतो. आपण शास्त्रामध्ये बघणार आहोत की प्रार्थना करणारे जे महान लोक होते, जे होऊन गेले, त्यांनी परमेश्वराला प्रार्थना करून, विनंती करून, कशा त्या त्यांच्या विनवण्या सादर करून, कशा त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आपण बघतो की उत्पत्ती याचा 20वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये अब्राहम आपल्या सर्वांचा परिचित असा आहे की जो देवाचा संदेष्टा होता आणि त्याच्या प्रार्थनेने अबिमेलेक, त्याची दासी, त्याची पत्नी, ह्या सर्वांना त्यांनी प्रार्थनेने बरं केलेलं आहे. परमेश्वराने बरं केलं, परंतु प्रार्थना कोणी केली तर त्या अब्राहमाने केली, जो देवाचा निवडलेला संदेष्टा होता. त्यानंतर आपण बघतो उत्पत्ती याचा 25वा अध्याय 21व्या वचनामध्ये की इसाहाक, जो अब्राहमाचा मुलगा होता, आणि त्या इसाहाकाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. कशासाठी? त्याच्या पत्नीला मूल बाळ व्हावं म्हणून. आणि त्या वचनामध्ये आपण बघू शकतो की त्याच्या पत्नीसाठी त्याने प्रार्थना केली आणि रिबेका त्याची पत्नी गरोदर राहिली.
असं नाहीये की आपण प्रार्थना पत्नीसाठी प्रार्थना पतीने केली तर परमेश्वर हा अधिक लवकर ऐकतो. इतरांनी केली, स्वतः केली, परंतु पत्नीची पण जबाबदारी आहे मूलबाळ होण्यासाठी. आणि हे एक सुंदर असं उदाहरण या वचनाद्वारे आपल्याला इथे मिळतंय. त्यानंतर आपण बघतो निर्गम याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन, त्याच्यामध्ये जर आपण वाचलो तर आपल्याला कळतं की प्रार्थना करण्याचा हा मान परमेश्वराने आपल्याला दिला. आपण डायरेक्ट परमेश्वराशी बोलू शकतो. कशाच्या द्वारे? प्रार्थनेच्या द्वारे. आपल्या ज्या चिंता आहेत, काळजी आहेत, आपल्यावर जे काही संकट आहेत, जे आपण इतरांशी बोलू शकत नाही, ते बोलण्याचा अधिकार परमेश्वराकडे आपण डायरेक्टली मन मोकळे करून बोलू शकतो आणि तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि हे आपण जुन्या करारामधून बघू शकतो. त्यानंतर आपण बघतो सर्वांना परिचित असा मोशे, जो देवाने निवडलेला होता, जो इस्रायलाचा पुढारी होता. आणि जेव्हा त्याच्याकडे इस्रायली लोकांना सोडवत असताना, फारो मिस्र देशातून सोडवत असताना फारोकडे तो गेला आणि तो ऐकत नव्हता, तेव्हा परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली. निर्गम याचा 8वा अध्याय आणि 28वं वचन. आणि त्या प्रार्थना देवापणे ऐकलेल्या आहेत. परमेश्वराने मोशेच्या प्रार्थना ऐकल्या हे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानंतर जेव्हा पिढा आल्या, 10 पिढा आल्या, 10 पिढा, त्याचं जर आपण शॉर्ट मध्ये बघितलं की फर्स्ट लेटर तर रबे उगो मग्गा टोनिप्र, म्हणजे रक्ताची पिढा, बेडकांची पिढा, मरी, ह्या ज्या मरी आल्या होत्या त्यांची अशा 10 पिढा होत्या. आणि 10 पिढ्यांपैकी जेव्हा टोळांची पिढा आली तेव्हा तो फारो घाबरला आणि त्याने म्हटलं की तुझ्या देवाकडे तू प्रार्थना कर. आणि आपण बघतो निर्गम याचा 8वा अध्याय आणि 30वं वचन की मोशेने फारो पासून निघून परमेश्वराची प्रार्थना केली. जेव्हा टोळ फारो पासून दूर व्हावे म्हणून परमेश्वराकडे त्याने प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना करायचं कोण सांगतं? तर तो फारो ज्याचं मन परमेश्वराने कठीण केलं होतं, परंतु जेव्हा त्याने बघितलं की ह्या मरी ह्या परमेश्वराकडून आहे आणि तो म्हणतो मोशे तुझ्या देवाकडे तू प्रार्थना कर आणि हे टोळ इथून घालवून टाक. आणि हे आपण आपल्याला निर्गम याचा 9वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये बघायला मिळतं की परमेश्वराकडे हात पसरून त्याने प्रार्थना केली. आणि तेव्हा मेघगर्जना, गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले. ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी होत्या त्या सुद्धा नैसर्गिक, कारण निसर्गाचा निर्माण करता कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या कंट्रोल मध्ये आहेत. आणि जेव्हा आपण मानव हतबल होऊन जातो तेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि प्रार्थना आपल्या देवबाप ऐकतो, ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि त्यानंतर आपण बघतो गणना याच्या 21वा अध्याय 7 या वचनामध्ये की साप काढून टाकण्यासाठी मोशेने लोकांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. त्याने स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी त्याने प्रार्थना केली आणि ती सुद्धा प्रार्थना देवापणे ऐकली. आपण शास्त्र या पुस्तकामध्ये बघतो 7वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये गिदोनाने, जो गिदोन घाबरट होता, त्या गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकल्यावर नमन करून प्रार्थना केली आणि परमेश्वराने मिद्यानी हा ज्या लोकांचा तळ होता त्यांच्या हाती दिला. ते जेव्हा त्याच्यावर स्वारी करण्यासाठी आले तेव्हा त्या मिद्यानी लोकांचा तळ हा परमेश्वराने त्या गिदोनाच्या हाती दिला आणि त्याचा विजय करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघतो आपल्या सर्वांना परिचित असं की हन्ना या स्त्रीने दुःखित होऊन, हन्नाचं आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तिची प्रार्थना ह्या प्रत्येक स्त्री उचलून धरत असते. कारण काय? तर हन्नाने तिच्यासाठी तिला मूलबाळ व्हावं म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि प्रियांनो, ती प्रार्थना साधी नसून रडून केलेली प्रार्थना होती. आणि ती रडून केलेली, तिची अश्रू गाळून केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली. आणि त्या प्रार्थनेचं महत्व काय आहे तर अश्रू गाळून केलेल्या प्रार्थनेमुळे परमेश्वराने ऐकून त्याचा होय आणि आमेन मध्ये उत्तर दिलं आणि तिला सुंदर असा बाळ शमूएल झालेला आहे. त्यानंतर आपण बघतो की पहिले शमूएल याच्या 12वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये की अवघे लोक शमूएलाला म्हणाले, आम्ही मरू नये म्हणून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. जेव्हा जेव्हा लोकांना माहिती होतं की यांच्या प्रार्थना
हा परमेश्वर ऐकतो आणि ते लोक मग आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे मध्यस्थी करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी विनंती करतात. होय प्रियांनो, पवित्र परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे प्रार्थनेचं हे खूप महत्व आहे. प्रार्थनेचं हे महत्व या जुन्या करारातून आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे प्रार्थना हा असा विषय आहे की जो सगळेजण करू शकतात. त्याच्यासाठी मोल देण्याची, विकत घेण्याची फक्त गरज कशाची आहे तर वेळ देण्याची. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपला वेळ देतो आणि आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा मन मोकळं आपण कोणाकडे तर कोणा मनुष्याकडे करत नाही तर स्वर्गीय देवाकडे करतो, जो देव कान देऊन आपल्या हाकेला उत्तर देण्यासाठी तत्पर असतो. त्यानंतर आपण बघतो की दुसरे शमूएल याचा 5वा अध्याय 23वा वचन आपल्या सर्वांना माहिती आहे की दावीद हा एक मेंढपाळ होता. दावीद हा एक इशायाचा मुलगा होता. दावीद जो की साधा मनुष्य होता, परंतु तो अगदी तरुण असताना परमेश्वराने त्याची निवड केली आणि तो शौलाच्या नंतर तो दुसरा राजा झाला. परंतु दाविदाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की हा परमेश्वराच्या मनासारखा असा होता आणि त्या दाविदाने प्रार्थना केलेली आहे. दावीद हा नेहमी प्रार्थनाशील होता, देवाला भिवून वागणारा होता. दुसरे शमूएल याचा 12वा अध्याय 16व्या वचनात आपल्याला परत पाहायला मिळतं की दाविदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीद तो राजा होता, त्याला राज्य दिलं, राजकारभार करण्यासाठी त्याला निवडलेलं होतं, परंतु तो राजा असतानाही परमेश्वरासमोर तो नम्र झाला आणि त्याला मूल बाळ व्हावं म्हणून त्याने बाळासाठी प्रार्थना केलेली आहे, जशी इसहाकाने केलेली होती. आणि त्यानंतर आपण बघतो पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये शल्मोन प्रार्थनेत म्हणतो, पण कृपा करून माझी प्रार्थना ऐक व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना आहे. शल्मोन राजाविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे प्रियांनो की शल्मोन हा खूप महान राजा होऊन गेला आणि त्याच्यासारखा बुद्धिमान कोणी नव्हता, परंतु त्याने सुद्धा परमेश्वराचं भय बाळगून परमेश्वरासमोर प्रार्थना केली आणि परमेश्वराला काय म्हणतो तो, कृपा करून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपल्या प्रार्थनेमध्ये ती कळकळ असायला पाहिजे, तो नम्रपणा असायला पाहिजे की परमेश्वरासमोर आपलं मन मोकळं करायला पाहिजे. पुष्कळ जण म्हणतात प्रार्थना म्हणजे काय, तर प्रार्थना म्हणजे विनंती सादर करते, परंतु माझ्या मते मी म्हणते की परमेश्वरासमोर मन मोकळे करणे, मन जसं आपण एकमेकांशी बोलतो तसं जर आपण परमेश्वराशी बोललो तर ती प्रार्थना असते. आपण संभाषण करायला पाहिजे, देवाकडे मागायला पाहिजे, देवाकडे मन मोकळं करायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप मोठी काही करायची गरज नाही की देवाकडे नम्र होण्यासाठी की नाही परमेश्वरा आजचा हा दिवस मी निवडते, आजची ही वेळ निवडते. नाही प्रियांनो, आपल्याकडे देवाकडे जाण्यासाठी किंवा देवाकडे प्रार्थना करण्यासाठी वेळेचं बंधन नाही आहे, तुमच्या जागेचं बंधन नाही आहे, तुमच्या कुठल्या ड्रेसिंगचं बंधन नाही आहे, तुम्हाला कुठे पर्टिक्युलर ठिकाणी जाण्याचं बंधन नाही आहे, तर तुम्ही कुठेही राहून देवाकडे तुमचं मन मोकळं करू शकता. ही मुभा तुम्हाला दिलेली, हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेली आहे. का? कारण आपल्यासाठी मध्यस्थ हा प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. तो आपली प्रार्थना डायरेक्ट परमेश्वराकडे घेऊन जातो. जसं तुम्हाला कुठल्या न्यायाधीशाकडे जायचं आहे आणि तुम्हाला न्याय मागायचे, तुम्ही डायरेक्ट कोर्टमध्ये नाही जाऊ शकत, तुम्हाला वकील नेमावा लागतो. परंतु आज आपल्याला वकील आपला ऑलरेडी नेमलेला आहे आणि तो वकील आपला मध्यस्थ परमेश्वर आणि स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिलेला आहे आणि तो मोफत दिलेला आहे. फक्त एकच करायचे की आपल्याला त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे, तेव्हा तो आपली मध्यस्थी करणार आहे. तो कोणी मनुष्य नाही, तर तो देवाचा महान परमेश्वराचा तो प्रिय पुत्र आहे. साधा पुत्र नाही तर प्रिय पुत्र आहे. जेव्हा प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा परमेश्वराने आकाशवाणीच्या द्वारे काय म्हटलेलं आहे, हा माझा प्रिय पुत्र आहे, परमप्रिय पुत्र आहे, याची तुम्ही ऐका. आणि त्या पुत्राला साधा पुत्र म्हटलेला नाही, तर तो परमेश्वराचा परमप्रिय पुत्र असताना सुद्धा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या परमेश्वराने स्वतःसाठी राखून न ठेवता तो आपल्यासाठी दिलेला आहे, या जगात पाठवलेला आहे. आज आपण
ख्रिस्त जन्मोत्सवाच्या समयामध्ये चाललेला आहोत. हा ख्रिस्त जन्मोत्सव दरवर्षी येतो, परंतु आपल्याला तो ख्रिस्त जन्मोत्सव प्रभू परमेश्वराने स्वतःचा पुत्र हा माझ्यासाठी या जगात पाठवला. तो खरोखरच जन्म घेतलेला आहे. त्याने कुमारी मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याने गर्भधारण झालेली आहे, हा विश्वास ठेवायचा आहे. तो माझ्यासाठी त्या क्रुसावर गेलेला आहे. त्याने माझ्यासाठी त्या अनमोल रक्ताची खंडणी भरून दिलेली आहे. तो माझ्यासाठी त्या वधस्तंभावर खिळला गेलेला आहे. त्याने माझ्यासाठी जन्म घेतलेला आहे. तो परत येणार आहे. तो मेलेल्यातून उठलेला आहे. ह्या सर्व गोष्टींवरती, ह्या सुवार्तेवरती, ह्या शुभवर्तमानावरती आज आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि हाच विश्वास आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि ते शुभवर्तमान गाजवणं, ते सुवार्ता गाजवणं हे आज आपलं कर्तव्य आहे. आपण परत आपल्या विषयाकडे, प्रार्थना ह्या विषयाकडे येणार आहोत आणि थोडंफार अजून बघणार आहोत की जुन्या करारामधून आपल्याला त्या प्रार्थनेचे महत्व, काय प्रार्थना केलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. आणि आपण आता बघणार आहोत पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 30वे वचन. त्यामध्ये परमेश्वरा, इस्रायलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक, असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? शलोमोनाने, की जेव्हा आम्ही इथे येऊ तेव्हा इस्रायलाचे सर्व लोक आणि मी, म्हणजे मिळून प्रार्थना केलेली ही परमेश्वर अधिक ऐकतो. कारण नव्या करारामध्ये काय म्हटलेलं आहे? जिथे दोघे किंवा तिघे असतील आणि ते माझ्या नावाने जे काही मागतील ते मी पूर्ण करण्यास सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आणि ते म्हणजे आपल्याला आपली प्रार्थना जेव्हा करतो त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो एक, असं म्हणणं हे फार आवश्यक आहे. आपण नंतर बघणार आहोत की पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 39 आणि 45 ह्या वचनामध्ये, तसेच 48 आणि 49, स्वर्गातून परमेश्वर प्रार्थना ऐकतो व मदत करतो. स्वर्गातून आपला परमेश्वर, मी सुरुवातीला सांगितले, कुठे? स्वर्गात आहे. स्वर्ग त्याचे राजासन आहे आणि पृथ्वी त्याचं पादासन आहे. आणि तो स्वर्गातून, आता म्हणाल कोणी म्हणेल की स्वर्ग तिथपर्यंत आपला आवाज जातो का? होय प्रियांनो, जातो आपला आवाज. कधी जातो? जर आपण आपली प्रार्थना अंतःकरणापासून केली, अश्रू गाळून केली, पूर्ण मनाने केली, पूर्ण विश्वासाने केली, तर नक्कीच परमेश्वर ऐकतो. ऐकल्याशिवाय ते राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे? स्वर्गातून परमेश्वर प्रार्थना ऐकतो व मदत करतो, म्हणजे आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. पूर्वीच्या काळी जुन्या करारामध्ये आपण बघतो की फक्त परमेश्वर होता, याजक होते की जे परमपवित्र स्थानात जाऊन लोकांसाठी अर्पणे घेऊन जात होते. आता ती गोष्ट राहिलेली नाही. आज आपण कृपेच्या काळात आहोत. आज आपण अधिक भाग्यशाली आहोत. आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे. आपल्याला प्रार्थना करण्याचं बंधन नाहीये, मोकळीकता दिलेली आहे आणि आपल्यासाठी मध्यस्थी करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आपण आता बघणार आहोत पहिले राजे याचा 17वा अध्याय 20व्या वचनामध्ये, की आपल्या सर्वांना माहिती आहे एलियाच्या बद्दल सांगण्यासारखं काय? तर एलिया हा स्वर्गात घेतला गेलेला आहे आणि त्या एलियाने 3दा पाखर घालून प्रार्थना केली आणि परमेश्वर देवाला याला वाचव म्हणून प्रार्थना केली. कारण जेव्हा आपण कोणाचे प्राण जात असले तर त्या प्रार्थना इतक्या स्ट्रॉंग असतात की परमेश्वर त्या गेलेल्या प्राणाला परत मुक्त करून आपल्याकडे त्याला जीवन दान देण्याचं सामर्थ्य देतो. ते कशामुळे असतं? आपण फक्त बडबड केल्यामुळे नाही, तर आपल्या प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य, आणि ते सामर्थ्य पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्या एलियाला ते सामर्थ्य दिलेलं होतं आणि तो प्राण वाचवतो. एलियाने वेदीपाशी प्रार्थना केली आणि परमेश्वर इस्रायलाचा देव आहे हे सिद्ध केले. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा खोटे संदेष्टे होते, खरे संदेष्टे होते, आणि त्यावेळेस खरा संदेष्टा हा एलिया होता आणि त्या इस्रायलाचा देव हे त्याने सिद्ध केलं. इस्रायलाचा देव म्हणजे आपला जिवंत प्रभू परमेश्वर, जो स्वर्गाचा राजा आहे, जो स्वर्गात विराजमान आहे. आणि जे खोटे लोक होते ते कोणाची पूजा अर्चना आणि उपासना करणारे होते? तर ते मूर्तीची, ज्यांना कान आहे पण ऐकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही, डोळे आहेत पण बघू शकत नाही. परंतु आपला परमेश्वर, ज्याला कान आहे, डोळे आहे, तो ऐकू शकतो, बघू शकतो आणि मुखाने बोलू शकतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतो. आणि त्या परमेश्वराचे आज आपण लेकरं आहोत. आपण पुढे बघतो
की अलिशा, एलिया नंतर अलिशा आलेला आहे आणि अलिशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, तू या लोकांना आंधळे करून टाक. जेव्हा त्याला त्रास दिला तेव्हा त्याने परमेश्वराकडे विनंती केली आणि त्या लोकांना परमेश्वराने, याचा अर्थ काय आहे की तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे, देवाचे लोक आहात, नीतिमान आहात आणि कोणी तुम्हाला दुखावलं तर परमेश्वरा वचन आहे, ज्यांच्याबद्दल तुम्ही चांगलं म्हणता ते चांगलं होतं, ज्यांच्यावर अरिष्ट यावं असे तुम्ही म्हणता तेव्हा अरिष्ट येतं, शाप आले. परंतु आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय शिकवलेले आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ही आहे की कोणी तुमचं वाईट केलं तरी त्याचं वाईट करू नका, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि म्हणून आपण आज प्रभू येशूच्या शिकवणीवर चालणारे लोक, हे रेफरन्सेस मी याच्यासाठी देत आहे की प्रार्थनेचं महत्व काय आहे, परमेश्वराने त्या प्रार्थनेचं महत्व पवित्र शास्त्रातून आपल्याला कसं शिकवलेलं आहे, यासाठी हे रेफरन्सेस आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की एक सुंदर असं उदाहरण आहे हिजकिया राजाचं. त्याचं दुसरे राजे याचा 20वा अध्याय 2रं वचन, की हिजकिया राजाने जेव्हा तो आजारी पडला तेव्हा तो मरणासन्न झालेला होता, की तो मरायला टेकला होता. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना केली आणि ती प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण संडे स्कूल पासून शिकवत आलेलो आहोत. त्यानंतर दुसरे राजे याच्या 20वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये यशिया संदेष्टा महान असा देवाचा संदेष्टा होऊन गेला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाची सावली 10 पावले मागे घेतली गेली. ही खूप मोठी साक्ष आहे परमेश्वराची प्रियांनो, की यशिया संदेष्टाची, की परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि आहाजाची सावली 10 पावले मागे गेली. याचा अर्थ परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये जो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे, ज्याने सूर्य निर्माण केला, चंद्र निर्माण केले, पृथ्वी निर्माण केली, तारे निर्माण केले, ह्या सर्वांचा कंट्रोल परमेश्वराकडे आहे. आणि ह्याचं हे सुंदर असं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण बघतो की याबेसाने, जो पहिला इतिहास याचा 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, याबेसाने इस्रायलाच्या देवाची प्रार्थना केली. हे जे मोठे मोठे लोक होऊन गेले, संदेष्टी होऊन गेले, देवाला भिवून वागणारे होते, ह्या सर्वांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. तेव्हा जे आपले पूर्वज होते त्यांच्यासाठी. आज आपल्याला एकमेकांसाठीच प्रार्थना करायची, एकमेकांची ओझी उचलायची आहे, एकमेकांना प्रार्थनेत. कारण प्रार्थना हे असं एक शस्त्र आहे आपल्याकडे की ज्याच्यासाठी कशाचं मोल द्यावं लागत नाही, फक्त वेळ द्यावा लागतो. आपण आज बघणार आहे प्रियांनो की या प्रार्थना करताना परमेश्वराने काय काय आशीर्वाद दिलेले आहे, परमेश्वराने आपल्याला काय काय आशीर्वाद दिलेले, आणि तर आपण बघणार आहोत प्रार्थना हे प्रत्येकाला दिलेलं स्वातंत्र्य आहे. मी आधीच सांगितले आहे, आणि ते एक आपल्यासाठी शस्त्र आहे. आता जी व्यवस्था चालू आहे त्याबद्दल अधिक स्पष्टपणे न बोलताना आपल्या सर्वांना माहिती आहे, या व्यवस्थेमध्ये आपण दुसरे काहीच नाही करू शकत. जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्याकडे शस्त्र म्हणजे मूकपणे उभं राहणं नव्हे, तर आपल्याला प्रार्थना हे एक शस्त्र, जे देवाने आपल्याला संधी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेले आहे. आपण आपल्या घरात बसून, आपण आपल्या लोकांमध्ये बसून, ग्रुपमध्ये, चैन प्रार्थनेच्या द्वारे, उपवास प्रार्थनेच्या द्वारे, तुमच्या हे जे असतं साखळी प्रार्थना, त्याच्याद्वारे आपण एकमेकांची ओझी घेऊ शकतो आणि प्रार्थना करू शकतो. मानवी जीवनाच्या वळणावर भेटणाऱ्या असंख्य संकटांबरोबर, समस्यांबरोबर, दुःखांबरोबर आणि अपयशांबरोबर, नैराश्याबरोबर झगडताना आपली मानवी ताकद खूप तोकडी पडते. आपण जेव्हा बघतो समाजामध्ये वाहत असताना की पुष्कळ अशा समस्या येतात, कारण आपण जगीक जीवन जगणारे लोक आहोत, जगामध्ये राहणारे आहोत. परंतु ह्या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो, मनस्ताप होतो, संताप होतो, आणि यासाठी आपल्याला कुठलंच पाऊल न उचलता आपल्याकडे एक शस्त्र दिलेलं आहे, प्रार्थना. आपल्याला देवाकडे जायचं आहे आणि देवाकडे ह्या सगळ्या संकटांवर मात मिळवण्यासाठी प्रार्थना करायचं आहे, कारण प्रार्थना हे एक प्रभावी शस्त्र आपल्याकडे आहे. आपण जर खऱ्या देवाला न ओळखता, खऱ्या देवाला न मानता इतर कशालाही देव मानून त्याची पूजा अर्चना भक्ती केली तर खरी मनशांती कधीच मिळणार नाही.
होय प्रियानो, आज कितीतरी लोक बंधू बाबांकडे जातात, गडावर जातात, पहाडावर जातात, कोणी हिमालयामध्ये जातात, कोणी ते काय एका पायावर असे उभे राहतात असं पण ऐकलेलं आहे. पण ह्या सर्व गोष्टी करण्याची परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं नाही, आपल्याला त्याची गरज नाहीये. आपल्याला एकच काम करायचंय की आपण आपल्या जिवंत देवाकडे प्रार्थना करायची. आणि म्हणून प्रार्थना करताना संपूर्ण विश्वाचा, पृथ्वीचा, स्वर्गाचा निर्माण करता असा जो अदृश्य आपला देव आहे त्याच्याकडे प्रार्थना करायची आहे. आपल्याला पवित्र शास्त्रातून सगळ्यांना माहिती आहे, अब्रामाची पत्नी सारा आणि सारेनी जी दासी अब्रामासाठी करून दिलेली होती तिचं नाव हागार. आणि आपल्याला माहिती आहे की त्या हागारेला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा त्या हागारेला सुद्धा परमेश्वराने सोडलेलं नाहीये. त्या हागारेची प्रार्थना ऐकली आणि तिच्या मुलाचे नाव इश्माईल. इश्माईल या नावाचाच अर्थ आहे की देव ऐकतो. आणि तेव्हा त्या हागारेना, ती अरण्यात होती तेव्हा तिने प्रार्थना केली आणि परमेश्वराने तिच्यावर अन्याय नाही केला, तर तिची प्रार्थना ऐकली आणि तिला तिच्या प्रार्थना आणि विनंती ऐकून तिच्या प्रार्थनेचं परमेश्वराने उत्तर दिलं. सांगण्याचा अर्थ हा आहे की प्रार्थना हे कोणीही करू शकतं. परमेश्वर आपला न्यायी परमेश्वर आहे, तो भेदभाव करत नाही. हे चांगले ते वाईट, हे उच्च वर्णाचे हे खालच्या वर्णाचे, हे काळे आहेत हे गोरे आहेत, ते प्रतिष्ठित आहे हे अप्रतिष्ठित आहे, असा भेदभाव आपल्या परमेश्वराकडे नाही. तर त्या दासीची, त्या हागारेची सुद्धा प्रार्थना देवाने ऐकलेली आहे आणि तिचं उत्तर तिला दिलेलं आहे. स्तोत्र 62 आणि 8व्या वचनामध्ये आपण वाचतो की अहो लोक हो, देव आमचा आश्रय आहे. याचा अर्थ काय आहे तर प्रार्थना म्हणजे देवासमोर आपले मन मोकळे करणे. मी सुरुवातीला सांगितलंय की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवासमोर मन मोकळं करायला पाहिजे. प्रभू देवाने आपली प्रार्थना ऐकावी असे जर वाटत असेल तर आपल्याला त्या हन्नेप्रमाणे अश्रू गाळून प्रार्थना करायला पाहिजे. काहीही देवापासून लपवून न ठेवता, कारण आपला परमेश्वर कसा आहे, तो महान परमेश्वर आहे, अंतःकरण ओळखणारा आहे, त्याने आपल्याला घडलेला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे हे त्या परमेश्वराला माहिती आहे आणि त्याच्यामुळे जी प्रार्थना आपण करतो तो देवाला माहिती आहे की खोटं मागते की खरं मागते, हिला कशाची गरज आहे आणि त्या गरजेनुसार तो आपल्याला आपले उत्तर देत असतो. मत्ते 14:14 यामध्ये आपल्याला आपण बघतोय की प्रभू येशूला कळवळा येतो आणि त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला कळवळा आला आणि त्याच्यातील दुखणेकरांना त्याने बरे केले. या स्त्री पुरुष बालके आजारी होते, ते उपाशी होते, आळसून प्रभूकडे वळलेले होते. तेव्हा प्रभूने 5,000 लोकांना जेव घातल्याचा हा वृत्तांत आहे. याच्यामध्ये काय आहे, तेव्हा प्रभू येशू त्या लोकांसोबत होता, शिष्यांसोबत होता, लोक त्याच्या सोबत होते आणि तेव्हा ते उपाशी होते. परंतु परमेश्वर त्यांच्या सोबत असताना ते भूक तहान विसरून एक चित्ताने आणि त्याच्या सोबत असताना परमेश्वराने त्यांचे अंतःकरण ओळखले की हे वचनाचे भुकेले आहेत, हे वचनाचे भुकेले आहेत. परंतु आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते तशी ते गरज ओळखून प्रभूने त्यांना 5,000 लोकांना जेव घातलेला आहे. याचा अर्थ काय, त्यांनी म्हटलं नव्हतं की प्रभू आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण खाऊ घाला, आम्ही 3 दिवस झाले तुमच्या मागे आहोत, असं म्हटलेलं नव्हतं. याचा अर्थ काय तर परमेश्वर अंतःकरण ओळखतो. जेव्हा परुषी आणि सदुकी परमेश्वराला अडकवण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा सुद्धा परमेश्वराने त्यांचे अंतःकरण ओळखून त्यांना उत्तरे दिलेली आहेत. आणि याचा अर्थ असा की आपल्या अंतःकरणात काय चाललेलं आहे हे देवबाप ओळखत असतो. यानंतर आपण बघणार आहोत की जे लोक परमेश्वराला घाबरत नाही, जे लोक परमेश्वराला म्हणतात की देव नाही, नास्तिक आहे, अशा लोकांचे सुद्धा अंतःकरण ओळखून त्यांच्या कठीण अशा अंतःकरणाला, पाषाणमय अंतःकरणाला मांसमय करण्याचं सामर्थ्य आपल्या प्रभूमध्ये आहे. आणि परमेश्वर त्या लोकांना सुद्धा, आणि सुंदर असं उदाहरण तुमच्या समोर सांगायचं तर शौल होता, जो त्याला नंतर पौल म्हणण्यात आलं की तो कठीण होता, तो प्रभूच्या लोकांचा नाश करायला निघाला होता. परंतु त्याचं कठीण हृदय परमेश्वराने पाषाणमय हृदय सॉफ्ट केलं, मांसमय केलं, त्याला दर्शन दिलं आणि तो महान असा देवाचा सेवक झालेला आहे.
होय प्रियांनो, आणि त्याने किती पत्रे लिहिली? 13 पत्रे लिहिलेली आहे. पौलाने 13 पत्रे लिहिलेली आहेत आणि ते आपल्याला वाचायला मिळतात. की याचा अर्थ काय आहे की जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराकडे जातो, नम्र होतो, लीन होतो, दीन होतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत, आपण एक पाऊल चालतो परंतु परमेश्वर आपल्यासोबत 2 पाऊल सोबत यायला तयार असतो. परमेश्वराने असं का करतो? तर परमेश्वर आपल्यावर खूप 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 प्रीती करतो. परमेश्वराने जेव्हा आपल्याला घडवलं तेव्हा त्याने आपल्यासारखं घडवलं असं पवित्र शास्त्रात आपण वाचतो. आणि आपल्यासारखं घडवलं म्हणजे त्याला त्याचा पश्चाताप होत नाही, तर त्याला त्याचा आनंद होतो जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराकडे जातो. होय बाप्पा, होय आम्ही तुझ्याकडे आलो, होय आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा कर. आणि असं जेव्हा म्हणतो, पश्चाताप करतो, तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा हे आत्मे, भटकलेले आत्मे परमेश्वराकडे येतात तेव्हा तेव्हा त्याला आनंद होत असतो. होय प्रियांनो, आज गरज काय आहे? काळाची गरज प्रार्थना करण्याची आहे. आज आपल्याला प्रत्येकाला एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरायचं आहे, त्याच्याकडे आणायचे. आपल्या प्रार्थनेमुळे जर कुणाचे आत्मे जर परमेश्वराकडे येत असतील तर त्याचा आनंद आपल्या स्वर्गीय पित्याला अधिक होत असतो. प्रियांनो, आपण आताच बघितलेलं आहे की प्रभुदेवाने आपली प्रार्थना ऐकावी असं जर वाटत असेल तर हन्नाप्रमाणे आपल्याला प्रार्थना करायची, अश्रू गाळून प्रार्थना करायची, विश्वासाने प्रार्थना करायची. जोपर्यंत मिळत नाही आपल्या प्रार्थनेचं उत्तर तोपर्यंत प्रार्थना करायची. त्याच्यामध्ये एक सारखेपणा असायला पाहिजे, वारंवारता असायला पाहिजे. जोपर्यंत उत्तर मिळत नाही, कारण ती वाट बघणारी धीराची, धैर्याची अशी प्रार्थना असायला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा वेळ लागत असतो आपल्या प्रार्थनेला उत्तर द्यायला, तेव्हा तेव्हा परमेश्वर आपल्या मागणीपेक्षा अधिक काहीतरी चांगलं आणि उत्तम देण्याच्या तो प्रयत्नात असतो. आणि आपण हिरमुसून जाऊन किंवा आपल्याला की देवा माझी प्रार्थनाच ऐकत नाही, हे नेगेटिव्ह बोलण्यासारखं, देवाला आरोप करण्यापेक्षा, कुरकुर करण्यापेक्षा आपण आपल्या विश्वासाने देवापाकडे प्रार्थना करायला पाहिजे. आणि याचं सुंदर असं उदाहरण ती हन्ना आहे, शमूएल बाळाची आई आहे, की जिने देवाकडे रडून प्रार्थना केली. जेव्हा की तिथल्या याचकाने म्हटलं की ही काहीतरी नशेत आहे, ही बडबड करते, कारण तिचे ओठ हलत होते परंतु तिचा आवाज निघत नव्हता. आणि तो ओठ हलणारे ते त्यांनी बघितले, परंतु तिचा आवाज हा त्या याचकाने नाही तर परमेश्वराने ऐकला. आणि त्या अंतःकरणातला तिचा तो पुकारा, तिचा टाहो, तिचं हृदय फाडून ती अशी प्रार्थना करत होती की ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि त्या हन्नेला सुंदर असं बाळ देऊन तिचा नवस त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि त्या नवसाचं त्या स्त्रीने तो नवस फेडलेला आहे, शमूएल बाळाला परमेश्वराच्या अधीन सोडलेला आहे. परंतु प्रार्थना कशी करावी तर त्या प्रार्थनेचं उत्तर, सुंदर असं उदाहरण पवित्र शास्त्रात आपल्याला बघायला मिळते. त्या हन्नेसारखी आपण प्रार्थना करायला पाहिजे, काहीही लपवून न ठेवता, कुणाच्या विषयी काही उणे धुणे न बोलता, मला काय पाहिजे, माझ्यासाठी काय गरजेचं आहे, मला ते कसं हवं आहे ते मला माहिती नाही. परमेश्वराकडे विनंती करताना फक्त एवढंच म्हणायचंय की मी अपूर्ण आहे, मला पूर्ण कर, माझ्या गरजा ह्या आहेत त्या तू पूर्ण कर. त्यामध्ये कशा गोष्टी त्या पूर्ण होतील हे सर्वसमर्थ परमेश्वराला माहिती असतं. आपल्याला उपाय सांगण्याची गरज नाही की अशाने असं होईल देवापा त्यामुळे तू तसं कर. नाही प्रियांनो, फक्त आपल्या प्रार्थना काय आहेत त्या आपल्याला देवाकडे सादर करायचं आहे, मन मोकळं करायचं आहे. मनात, अंतःकरणात काहीही लपवून न ठेवता बोलणे म्हणजेच प्रार्थना करणे आहे. आणि हे सुंदर असं उदाहरण हन्नाबाईचं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये बघायला मिळतं. स्तोत्र 34:8 मध्ये वचन काय सांगते की परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. होय प्रियांनो, आपल्याला परमेश्वराचा अनुभव घेतल्याशिवाय, त्याला चाखल्याशिवाय, कुठली गोष्ट जर असेल, तुम्ही काही घेतलं असेल त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे, खारट आहे. तसंच आपला परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि तो अनुभव घेताना आपल्याला परमेश्वरावर विश्वास टाकायचे. आमच्या प्रार्थनेचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि ते उत्तर मिळतीलच. होय आणि आमीन मध्ये उत्तर मिळेलच असा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. तर ती प्रार्थना देवाकडे ऐकतो आणि त्याचं उत्तर देतो. धीराने, धैर्याने प्रार्थना करायची.
पहिले तिमोथी याचा 5वा अध्याय आणि 5 प्रमाणे आपल्याला काय सांगितले की स्त्रियांनी आपली आशा केवळ देवावर ठेवून रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करणाऱ्या असाव्या. ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी कसं असायला पाहिजे तर पहिले तिमोथी 5:5 मध्ये स्त्रियांनी आपली आशा केवळ देवावर ठेवून रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करणाऱ्या असा असायला पाहिजे. आपल्याला पूर्वी कसं होतं, कारण मी पूर्वी आणि आताच असं सांगते, कारण पूर्वी स्त्रिया ज्या होत्या त्या बाहेर कामाला निघायच्या नाही, फक्त चूल आणि मूल एवढंच त्यांचं काम होतं. परंतु आताच्या स्त्रिया ह्या चूल आणि मूल सांभाळून बाहेर पडतात आणि अशा वेळेला त्यांना वेळ नसतो. परंतु प्रार्थनेला मी सुरुवातीला सांगितलं की प्रार्थना करण्यासाठी, देवाशी बोलण्यासाठी आपल्याला कुठल्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाही, कुठल्या वस्तूंची गरज नाही, कुठल्या पर्टिक्युलर स्थानाची गरज नाही, तर आपल्याला फक्त वेळेची गरज आहे आणि तो वेळ आपण काढू शकतो. आणि तो वेळ काढून आपल्याला देवाकडे तो वेळ समर्पित करायचा आहे. तो वेळ, आपल्या समस्यांचा वेळ आपल्याला देवाकडे द्यायचा आहे. मनुष्याकडे किंवा मैत्रिणींकडे किंवा अजून आपल्या आप्तजनांकडे न सांगता आपल्याला त्या सर्व समस्या देवाकडे सांगायचे. तर देवाला महत्व द्यायचंय, कारण देव तो आपल्या समस्या सोडवणारा आहे. कुठली समस्या असो, मग जगिक असो, सामाजिक असो, संसाराची असो, ड्युटीची असो, कुठलीही असो, साधी छोट्यातली छोटी समस्या तर मोठ्यातली मोठी समस्या परमेश्वर सोडवायला तयार आहे. वान स्त्रियेला प्रार्थनेच्या द्वारे मुलं झालेली आहेत आणि याचे खूप मोठे साक्षी मी ऐकलेले आहेत आणि त्या जिवंत साक्षी आहेत. तर परमेश्वर जेव्हा बंद कुस उघडू शकतो, ज्याची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे, तो सर्व काही करू शकतो. तो शब्द बोलला आणि अख्ख्या संपूर्ण जगाची निर्मिती झाली. त्या परमेश्वराला सर्व काही शक्य आहे आणि हा विश्वास आपला असायला पाहिजे. ज्या स्त्रिया चांगली कृत्य करतात, उदाहरणार्थ मुलाबाळांचा चांगला प्रतिपाळ करणे, पाहुणचार करणे, आदरातिथ्य करणे, पवित्र जनांची सेवा काळजी करणे, त्यांचा आदर करणे, त्यांच्या संकटात धावून जाणे, गरजा भागवणे, अशा सर्वांची नोंद केली जाते. पवित्र शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना कधीच कमी समजलेलं नाहीये. तर ह्या ज्या स्त्रिया आहेत, जे आपलं माझं कर्तव्य आहे असं समजून नाही, तर परमेश्वर त्या सर्व गोष्टी त्यांची नोंद करत असतो. पहिले तिमोथी 5वा अध्याय 10व्या वचनामध्ये याची नोंद केली जाते असं लिहिलेलं आहे. वचन तुम्ही वाचू शकता की ज्या स्त्रिया मुलांची काळजी घेतात, संसाराची काळजी घेतात, सज्जनांचा आदरातिथ्य करतात, जे पवित्र लोक आहेत त्यांचा आदरातिथ्य करतात, पाहुणचार करतात आणि अशा सर्वांचा एकमेकांना संकटात धावून जातात, एकमेकांची ओझी वाहतात, दया करतात, ह्या सर्व गोष्टी करत असताना ह्या सगळ्यांची नोंद परमेश्वर करत असतो. प्रियांनो, प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 1 आणि 2 अध्यायामध्ये आपण बघतो की 50व्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा उतरला तेव्हा येशूच्या शिष्यांमध्ये त्यावेळी स्त्रिया पण होत्या आणि पुरुष पण होते. परमेश्वर हा पक्षपात करणारा नाहीये. परमेश्वर हा पक्षपात करणारा नाहीये. स्त्री आणि पुरुष दोघांवरही एक सारखा प्रेम करणारा आहे. आतापर्यंत जे वाचले की उदाहरणं दिले पवित्र शास्त्रातून, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनी प्रार्थना केलेल्या आहेत आणि परमेश्वराने त्या ऐकलेल्या आहेत. प्रियांनो, यामध्ये आपल्याला असं दिसायला मिळतं की त्या वेळेला योएल संदेशाच्या संदर्भातून म्हटलेलं आहे की देव त्याच्या पवित्र आत्मा स्त्रिया व पुरुष अशा दोघांवरही होतील. आणि खरंच आज कितीतरी स्त्रिया आहेत की मी पण एक स्त्री आहे आणि आज या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे, आणि कितीतरी अशा स्त्रिया आहेत, पुरुष आहेत की ते देवाची सेवा करतायत, आपले पुत्र कन्या संदेश देतील, देवाचं वचन आज पूर्ण होत आहे. आणि त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण अजून काही वर्ष मागे गेलो तर तेव्हा प्रेषितांची कृत्ये याचा 21वा अध्याय आणि 8 ते 9 वचनामध्ये आपल्याला बघायला मिळते की फिलिपाच्या 4 मुली होत्या आणि त्याच्यामध्ये स्पेशल असं लिहिलेलं आहे अविवाहित, म्हणजे त्या तरुण असतील. 4 मुली होत्या, त्या अविवाहित होत्या आणि ते काय करत होत्या? संदेश देत होत्या. होय प्रियांनो, परमेश्वराने पक्षपात केलेला नाही. आज तुम्ही आणि मी, आम्ही प्रार्थनेचा विषय आहे तर प्रार्थना करू शकतो, देवाकडे मागू शकतो, पवित्र आत्म्याचं दान मागू शकतो, अनन्य भाषेचं दान मागू शकतो. आणि परमेश्वराने प्रत्येकाला युनिक असं बनवलेलं आहे. प्रत्येकामध्ये एक स्पेशालिटी आहे, ते तुम्ही
बाहेर काढू शकता, जे सुप्त गुण आहेत ते तुम्ही बाहेर काढू शकता, गाऊ शकता, वाजवू शकता, नाचू शकता आणि परमेश्वराच्या स्तवनासाठी, गौरवासाठी ह्या सर्व तुमच्या कलागुणांचा, परमेश्वराने जे दाणे तुम्हाला दिलेले त्याचा सुंदर असा उपयोग तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी परत एकदा म्हणेल की प्रार्थनेच्या द्वारे ते सर्व दानांची पूर्तता करून घ्या, मागून घ्या. ज्याप्रमाणे याकोबाने परमेश्वराकडे आशीर्वाद मागून घेतले होते. हो, आणि आज आपण अब्राहम, इसाक, याकोबाचा देव म्हणतो. तोच आज तुमचा आणि माझा देव आहे. आपल्याला आपल्या देवाकडे मागायचा आहे, कारण तो आपला बाप आहे आणि बाप आपल्या लेकरांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सामर्थ्य असतो. त्याला जगिक पिता जर तो पुरवतो तर आपला स्वर्गीय पिता का पुरवणार नाही. प्रियांनो, परमेश्वर हा प्रत्येकाची निवड करत असतो. तर आपली सुद्धा प्रभूच्या सेवेकरता इच्छा असायला पाहिजे. आणि जर आपण फक्त गरजा भागवणारा आपला परमेश्वर नाही, तर निवड करून योग्य बनवणारा असा आपला परमेश्वर आहे. आपला परमेश्वर हा महान परमेश्वर आहे. तुम्हा सर्वांना माहिती असेल की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तेव्हा तो काय म्हणाला की मी पापी लोकांना ताराव्याला आलेला आहे. जे चांगले होते त्यांच्याकडे ते मागू शकतात. तुम्हाला सुंदर असं उदाहरण देऊ शकते की जेव्हा परमेश्वराचा जन्म झाला तेव्हा ज्ञानी लोकांना परमेश्वराचा शोध करायला 2 वर्ष लागले. 2 वर्षाच्या जवळपास किंवा त्याहून अधिक वर्ष. परंतु जे जगापासून वेगळे होते, ज्यांना माहिती नव्हतं, जे लोकांना न आवडणारे होते, असे मेंढपाळ जे रानात होते, वस्तीमध्ये सुद्धा नाही, मेंढर चारणारे जे अशिक्षित होते, त्यांना कोणी सुवार्ता सांगितली तर प्रथम सुवार्ता प्रभू येशूच्या जन्माची परमेश्वराने दिलेल्या सांगितल्याप्रमाणे देवदूताने सांगितली. ते देवदूत जे स्वर्गातून उतरले आणि पृथ्वीवर आले आणि ती सुवार्ता प्रथम त्या मेंढपाळांना सांगितली. होय प्रियांनो, परमेश्वराला सर्व शक्य आहे. परमेश्वर जे भटकलेले आहेत, जी मेंढर भटकलेली आहेत, त्या मेंढरांना एकवटण्यासाठी आसुसलेला आहे. परमेश्वर जे ज्यांना लोकांनी टाकलेलं आहे त्यांना तो एकवटण्यासाठी आलेला आहे. परमेश्वर म्हणतो की वैद्याला कोणाची गरज असते? निरोग्याची नाही तर रोग्याची असते. होय प्रियांनो, आज तुम्ही आणि मी परमेश्वराने निवडलेलं आहे. आपल्याला जगाने जरी आपल्याला सोडलेलं असलं तरी परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराकडे जाण्यासाठी, परमेश्वराकडे मागण्यासाठी, परमेश्वराकडे आपल्या सर्व विनंत्या सादर करण्यासाठी एक सुंदर असं माध्यम आहे प्रार्थना. आणि म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण परमेश्वर काय म्हणतो की देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे. आम्ही जे आज जगामध्ये मूर्ख म्हणून म्हटलेलं आहे तरी आपल्याला निवडलेलं आहे. कारण परमेश्वराने त्याला, परमेश्वराचा मूर्खपणाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि देवाची दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे. 1 कोरिंथ्याचा 1 अध्याय आणि 25व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाचा मूर्खपणा, देवाला जे मूर्ख समजतील परंतु माणसांच्या, जगिक माणसांच्या ज्ञानापेक्षा ते श्रेष्ठ आहे. परमेश्वर चुकीची निवड कधीच करू शकत नाही. ज्ञानास लाजवावे म्हणून जे ज्ञानी लोक आहेत, सुंदर असं उदाहरण आहे हे, आपण घरी वाचू शकता की ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून जगातील जे दुर्बळ, जे अशक्त ते निवडले आणि जगातील जे हीन, दीन, जे धिक्कारलेले, जे शून्यवत अशांना देवाने ह्या करता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. 1 कोरिंथ्याचा 1 अध्याय 28 आणि 29 या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे की कोणा मनुष्याने असं म्हणू नये की नाही मी खूप ज्ञानी आहे, मी खूप शहाणा आहे, मी असं केलं आणि त्याच्यामुळे असं झालं. अजिबात नाही. परमेश्वराने जे दुबळे आहेत, जे अशक्त आहेत, जे कमजोर आहेत, जे लीन आहेत, गरीब आहेत, अशांना निवडलेलं आहे. ती सुवार्ता, परमेश्वराच्या जन्माची सुवार्ता की तुमच्यासाठी, जगासाठी आनंद करा, जगासाठी जो खूप आनंद झालेला आहे त्याची सुवार्ता सांगण्यासाठी
ते देवाने पाठवलेले स्वर्गदूत प्रथम कोणाकडे आले तर मेंढपाळांकडे आले. आणि हे सुंदर असं उदाहरण आहे. आपण त्या मेंढपाळांपेक्षा आपल्याला आज देवाने श्रेष्ठ केलेलं आहे. कशाच्या द्वारे? योहान 1:12 काय सांगतंय की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आज तुम्हाला आणि मला अधिकार दिलेला आहे. त्याच्या पुत्रावर आपण विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाच्या द्वारे आपण त्या देवाची मुले झालेले आहोत. तो अधिकार आपल्याला दिलेला आहे. तो वारस हक्क दिलेला आहे. प्रभू येशूच्या खंडणीद्वारे त्या मुलाने विकत घेतलेलो आपण आहोत. आज आपण राजकन्या आहोत, राजकीय वंशाचे आहोत, देवाचे लोक आहोत, देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आपण देवाकडे आमच्या प्रार्थना सादर करायलाच पाहिजे. आणि त्या सादर करताना प्रार्थना करताना आपण एक प्रार्थना योद्धा म्हणून आज आपल्याला पुढे यायचं आहे. आणि हा मान परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. प्रार्थना करताना जगामध्ये कितीतरी गोष्टी चाललेल्या आहेत. आपल्या ख्रिस्ती लोकांना कितीतरी वाईट अनुभवातून जावं लागतंय. मार मिळतो, बंदी आलेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु यातून सुटका जर करायची असेल तर आपल्याला आपला जो सामर्थ्यवान परमेश्वर आहे त्याच्याकडे प्रार्थना करायची आहे. प्रत्येकासाठी, जे आपले नाहीत म्हणून नाही तर देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला योहान 3:16 प्रमाणे. तर ते आपल्याला आपल्याकडे एक ध्येय असायला पाहिजे की देवाने जगावर प्रीती केली आणि म्हणून आपण विश्वाच्या शांतीसाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या नाशिक शहरासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपले जेथे जिथे लोक आहेत तिथल्या लोकांसाठी की त्यांना वचनाची मोकळीकता मिळावी, त्यांनी वचनाची सुवार्ता जेणेकरून ते प्रत्येकाच्या घरापर्यंत, प्रत्येकाच्या कानापर्यंत परमेश्वराची सुवार्ता जावी, त्यांच्या आत्म्याचा नाश होऊ नये तर त्यांनी तारले जावं. म्हणून ही आपली आज गरज आहे की आपण प्रार्थनेच्या द्वारे देवाशी ती मध्यस्थी करू शकतो. प्रभू येशू आपला मध्यस्थ आहे, त्याच्याद्वारे आपण देवाकडे ती प्रार्थना करू शकतो की जेणेकरून कुणाही आत्म्याचा नाश होऊ नये, सर्व तारले जात. होय प्रियांनो, आज आपल्याकडे प्रार्थना हा विषय घेऊन आलेले असताना प्रार्थना योद्धा म्हणून रथबदली करण्याकरता, देवाला गौरव देण्याकरता आपण आज निवडलेले आहोत. आणि होय प्रियांनो, तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आपल्याला प्रार्थना करून देवाचं स्तवन करायचंय. देवाच्या क्रोधापासून आपल्याला आणि इतरांना वाचायचं आहे. परमेश्वराचं येणं, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हे खूप जवळ आलेलं आहे. आपल्याला तयारीत असायला पाहिजे. त्या 10 कुमारी होत्या. 10 कुमारींपैकी 5 कुमारी अशा होत्या की ज्यांनी दिव्यामध्ये तेल ठेवलेले होते, त्यांची तयारी होती. आज आपल्याला त्या 5 मध्ये सामील व्हायचं आहे. प्रार्थनेद्वारे आपल्याला देवाच्या अधिक जवळ राहायचं आहे. आपल्यामध्ये जे दुर्गुण असतील, जे अपात्रता असेल, ती अपात्रता दूर करून परमेश्वराला म्हणायचं आहे की प्रार्थनेद्वारे की परमेश्वरा तू मला त्या पात्रतेचं कर, तुला आवडणारं पात्र कर, तुला फळ देणारं, तुझ्या राज्यासाठी माझ्याकडून फळ यायला पाहिजे, ते फळ टिकणारं असायला पाहिजे. होय प्रियांनो, आपल्याला आज ह्या सर्व विषयासाठी प्रार्थना करायची आहे. एकमेकांसाठी प्रार्थना करायची आहे, प्रत्येकासाठी प्रार्थना करायची आहे, आजारांसाठी प्रार्थना करायची आहे. आणि ह्या प्रार्थना आपल्याला घेऊन इतरांचा त्याच्याद्वारे बचाव होणार आहे. जे येणारे जाणारे, जे आपले तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. प्रार्थनेचे विषय खूप असतात. तुम्हाला जेव्हा जेव्हा सुचतं तेव्हा तेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे. एक प्रार्थना योद्धा म्हणून समोर यायला पाहिजे. आणि या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराच्या नक्कीच आपण जवळ जाणार आहे आणि परमेश्वराला स्तवन देणार आहे. मी परत एक वार परमेश्वराचे आभार आणि उपकार मानते की ही संधी दिली. आणि विशेष करून आपलं सचिन पवार ब्रदर आहेत, त्यांचे मी आभार मानते. आणि मान्ना टीव्ही नेटवर्कचे जे ऑडिटर आहेत विनोद तेजारे पाळक साहेब, त्यांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी ही संधी दिली. सुंदर अशा त्यांच्या वचनातून, देवाच्या वचनातून बोलण्याची, प्रार्थना हा विषय घेण्याची, देवापणे सुचवल्याप्रमाणे बोलण्याची संधी दिली. म्हणून मी खरोखर त्यांचे आभार मानते, त्यांच्या सहकार्यांचे आभार मानते. आणि परत एक वार मान्ना टीव्ही नेटवर्क यांचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. जोएल ग्रुप मीडिया पार्टनर, ग्लोरी टीव्ही नेटवर्क, मान्ना टीव्ही नेटवर्क, क्राईम नेटवर्क आणि स्टार नेटवर्क. डायरेक्टर सचिन अरुण पवार, एडिटर ईशा संजय गद्रे, बॅकग्राऊंड व्हॉइस स्मिता सचिन पवार, कॅमेरामन शुभम रमेश जाधव, बॅकग्राऊंड म्युझिक
तन्मय दिलीप ठोंबरे, स्टुडिओ रेवएल नाशिक.